तर इकडे आज रश्मी बर्वेंच्या जात पडताळणीबाबत सुनावणी आहे। रामटेकच्या काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांच्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। उद्यापासून 4 दिवस सुट्टी असल्याने आजच निर्णय होणार असल्याचं कळतंय। बर्वे यांच्याकडून सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेवर आज सुनावणी होते। या संदर्भातला आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय, बघूयात। देशाचं पंतप्रधान पद हे महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीनं आजपर्यंत भूषवलं नाही। मात्र पंतप्रधान देणारा एक मतदारसंघ महाराष्ट्रातला आहे आणि तो मतदारसंघ म्हणजे रामटेक। आणि याच मतदारसंघाची सध्या राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा आहे, कारण रामटेकमधल्या काँग्रेसच्या प्रामुख्याने महाविकास आघाडीच्या उमेदवार ज्या होत्या रश्मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्राचा जो मुद्दा आहे तो सध्या गाजतोय। आणि पुन्हा एकदा रश्मी बर्वे या आता पोहोचलेल्या आहेत सुप्रीम कोर्टामध्ये, म्हणजे त्यांनी याचिका दाखल जी आहे ती केलेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये। आपल्याला माहिती आहे की बर्वे यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र अवैध ठरवल्याच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरोधात त्यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती। मात्र उच्च न्यायालयानं समितीच्या निर्णयाला स्थगिती दिली, पण निवडणूक प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करायला मात्र नकार दिला। आणि त्याप्रमाणे आज कम्प्युटर सिस्टीममध्ये जे दिसतंय त्याप्रमाणे खरं तर कोर्ट नंबर 3 आणि हे प्रकरण आहे हे 88 नंबरचं, म्हणजेच दुपारनंतर जेवण लंच ब्रेक नंतर कदाचित हे प्रकरण आज सुप्रीम कोर्टामध्ये येऊ शकतं। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली।